जय जय रघुवीर समर्थ। संत श्रेष्ठ श्री वेणास्वामी, त्या वेणास्वामींचं आज पुण्यस्मरण। समर्थ संप्रदायातल्या संत स्वरूप असणाऱ्या संत वेणास्वामींची आज पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज वेणास्वामींच्या चरणी ही सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो। संत वेणास्वामी असं म्हणतात, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम। माझा राम कसा आहे? सकल ही ऋषी मुनी भजती दयासी, एकची तो सुखधाम माझा, बंध विमोचन राम। कसं आहे ते सद्गुरु स्वरूप? सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम। पण हे सगळं जे आहे ना, हे स्वरूप केव्हा कळतं, केव्हा समजतं? भाव भक्तीच्या सुलभ साधनी, पुरवी सकल ही काम माझा, बंध विमोचन राम। आणि असं वर्णन करणाऱ्या संत वेणास्वामी, ज्या खरोखरीच रामचरणी विलीन झाल्या, समर्थ चरणी विलीन झाल्या, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवनगांशी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, त्या संत वेणास्वामींनी आजच्याच या पुण्य स्मरण दिवशी आपला देह समर्थ चरणी समर्पित केला। शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम माझा, बंध विमोचन राम। समर्थांचं एक वचन फार सुंदर आहे। समर्थांनी या साधक दशेबद्दल, या साधक भावाबद्दल, साधकानं सद्गुरूंना नमस्कार कसा करावा ते समर्थ सांगतात। आणि हा असाच्या असा नमस्कार वेणास्वामींनी केला आणि तोच नमस्कार समर्थांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचला। साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे श्रीराम। हे संत श्रेष्ठ श्री वेणास्वामींच्या जीवनावरून आपल्या लक्षात येतं। खरं तर नमस्कार कसा करावा आणि नमस्काराचा परिणाम काय असतो पहा। नमस्कार जर या पद्धतीनं केला तर साधकांनी श्रद्धेनं नमस्कार केला, भावानं नमस्कार केला, भक्तीनं नमस्कार केला तर त्याचे परिणाम काय असतात? साधक भावे नमस्कार घाली, असा एकच नमस्कार सद्गुरूंना करा की तो तुमचं जीवन हे पूर्णत्वाला निवडून पोहोचेल। साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली। आणि हा नमस्कार असा असावा, सुगम पंथे, सहजतेनं, स्वाभाविकतेनं सुगम पंथे निवून घाली, जेथील तेथे। असा नमस्कार संत वेणास्वामींनी केला आणि समर्थांनी या नमस्काराबद्दलच सांगितलंय। नमस्कार असा श्रद्धायुक्त नमस्कार केल्यानं काय घडतं? समर्थ असं सांगतात, नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे अनन्यता जोडे, नमस्कारे गुरुदेव ओळे,
साधकावरी श्रीराम. असा नमस्कार केल्यानं सद्गुरु आपल्या शिष्यावरती, आपल्या परमभक्तावरती, आपल्या परम शिष्यावरती कशा प्रकारची कृपा करतात, कशा प्रकारचा वरदहस्त ठेवतात आणि कशा प्रकारानं त्या शिष्याची, साधकाची आणि सेवकाची ही जीवन नौका सद्गुरु पैल तीरावरती कशा प्रकारानं पोहोचवतात, त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. संत वेणा स्वामींच्या जीवनावरचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आणि त्या वेणा स्वामींच्या आजच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आपण हे चिंतन करतो आहोत. संत श्रेष्ठ श्री संत वेणा स्वामी समर्थांचा तो 400 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आला. काय भयानक स्थिती होती, कसा विचित्र काळ होता. आणि त्या काळामध्ये समर्थांनी या भारतामध्ये भारत भ्रमण केलं. आणि हे भारत भ्रमण करत असताना समर्थांनी 1100 मठ स्थापन केले. समर्थ ज्या ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणी संघटनात्मक बांधणी करत असत, मारुतरायांची स्थापना करत असत. काळ असा भयानक होता. ज्या काळामध्ये समर्थ हे मठ स्थापना, मारुती स्थापना करत असताना त्यांना कशा आणि किती प्रकारच्या यातना झाल्या असतील, ते समर्थांचं कार्य डोळ्यासमोर आलं. संत वेणा स्वामी त्या काळामध्ये स्त्रियांनी, विशेषतः विधवा स्त्रियांनी समाजामध्ये जायचं नाही, समाजामध्ये तोंड दाखवायचं नाही, अशी भयानक स्थिती असताना समर्थांनी त्या काळामध्ये मातृशक्तीचा एवढा मोठा गौरव केला. या मातृशक्तीला किती उच्च स्थानावरती नेऊन समर्थांनी पोहोचवलं पहा. संत वेणा स्वामी आणि संत अक्का स्वामींना समर्थांनी त्या काळामध्ये या सगळ्या पद्धती असताना सुद्धा समर्थांनी संत वेणा स्वामींना समाज प्रबोधनासाठी बाहेर पाठवलं. समर्थांनी वेणा स्वामींना अनुग्रह दिला. समर्थांनी वेणा स्वामींच्यावरती पूर्ण कृपा केली. आणि त्या काळामध्ये समर्थांनी वेणा स्वामींना आणि अक्का स्वामींना कीर्तन प्रवचनाचे अधिकार देऊन समाज प्रबोधनासाठी बाहेर पाठवलं. त्या संत वेणा स्वामींचं कार्य खूप मोठं आहे. त्यांची वाङ्मय संपदाही खूप मोठी आहे. त्या संत वेणा स्वामी, या वेणा स्वामींच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग घडलेले आहेत. खरं तर सद्गुरु पदापर्यंत पोहोचत असताना किंवा सद्गुरु आपल्यावरती कृपा करतात, ती कृपा अशी सहजासहजी स्वाभाविकपणे होत नसते. आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ. कष्टविण फळ नाही जे समर्थ म्हणतात. त्या संत वेणा स्वामींना सुद्धा या समाजामध्ये कितीतरी जन अपवाद सोसावे लागले, कितीतरी यातना सोसाव्या लागल्या, कितीतरी या प्रकारानं वेणा स्वामींना भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. पण समर्थांच्यावरती निष्ठा, समर्थांच्यावरती भक्ती आणि समर्थांच्या जिथे जिथे समर्थांची कीर्तन असत त्या ठिकाणी वेणा स्वामी जात असत. अनेक प्रकारानं लोकोपवाद, अनेक प्रकारानं जननिंदाही वेणा स्वामींना सहन करावी लागली. संत वेणा स्वामी कीर्तनाला जातात, वेणा स्वामी समर्थांच्या बरोबर जातात, समर्थांशी बोलतात. अशा प्रकारची जननिंदा आणि जन अपवाद वेणा स्वामींना सहन करावा लागला. त्याचा परिणाम इतका भयानक झाला की त्या काळामध्ये पहा, अशा प्रकारची रूढी, अशा प्रकारचा विचार समाजामध्ये पाहायला मिळत होता. संत वेणा स्वामींची ही जननिंदा, जनापवाद आणि हे सगळं पाहिल्यानंतर घरातल्या लोकांना सुद्धा असं वाटलं की या वेणीमुळे आपल्याला कलंक लागतोय, वेणीमुळे आपल्याला हे सगळं जननिंदा ऐकावी लागते, लोकोपवाद ऐकावा लागतोय. काय सांगावं आपल्याला. वेणा स्वामींच्या वरती आता कोणी म्हणतं आई वडिलांनी विष घातलं, कोणी म्हणतं सासू सासऱ्यांनी विष घातलं. आपल्याला त्या विषयामध्ये जायचं नाही. पण वेणा स्वामींच्या वरती या सगळ्या प्रकारातून विषप्रयोग झाला आणि त्या विषप्रयोगालाही वेणा स्वामींना सामोरं जावं लागलं.
पहा, देवाच्या सख्यत्वासाठी कशा प्रकारच्या यातना सोसाव्या लागतात. सद्गुरूंचं सान्निध्य, सद्गुरूंचा सहवास असा सहजासहजी घडत नसतो. अनंत जन्मीचे पुण्य जोडे आणि या जन्मामध्ये सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घेणं आणि या सद्गुरू कृपेला प्राप्त होणं हे संत वेणास्वामींच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संत वेणास्वामींच्या वरती विषप्रयोग झाला. एका बंदिस्त खोलीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. समर्थांनी पाहिलं की वेणास्वामींच्या वरती हा विषप्रयोग झालाय. समर्थांना मनोजय नावाची सिद्धी प्राप्त होती. त्या मनोजय नावाच्या सिद्धीच्या माध्यमातून समर्थ वेणास्वामींच्या पाशी आले आणि आतमध्ये जाऊन पाहतात तर वेणास्वामी या विषाच्या प्रभावानं व्याकुळ झालेले आहेत. त्या वेणास्वामींच्या जीवनामध्ये कशा प्रकारानं सद्गुरू कृपा झाली हे आपल्याला पाहायचं आहे. वेणास्वामींच्या वरती विषप्रयोग झाला आणि एका बंदिस्त खोलीमध्ये वेणास्वामींना ठेवलंय. अहो, समर्थ अंतर्ज्ञानी आहे. दिनाचा दयाळू असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या समर्थाने अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि वेणास्वामींच्या वरती विषप्रयोग झालाय. समर्थ तात्काळ त्या क्षणी वेणास्वामींच्या जवळ आले. बंद खोलीमध्ये कुलपामध्ये वेणास्वामींना ठेवलं होतं, पण समर्थ त्या खोलीमध्ये जिथे वेणास्वामी होत्या तिथे प्रगट झाले. असे सद्गुरू आपल्यासाठी धावून येत असतात. संत वेणास्वामींसाठी समर्थ धावून आले. वेणास्वामींची त्या विषप्रयोगानं झालेली व्याकुळता पाहिली आणि आपल्या सामर्थ्यानं, आपल्या दिव्य अशा प्रकारच्या सामर्थ्याने संत वेणास्वामींना त्या विषप्रयोगातून बाहेर काढलं. दोघांचा संवाद सुरू झाला. बाहेर लोक पाहतात, अरे वेणास्वामी आतमध्ये बंदिस्त खोलीमध्ये आहेत आणि हा परपुरुषाचा आवाज, दोघांचा आवाज येतोय कुठून. ते खोलीचं कुलूप काढलं आणि बघतात तो समर्थ आणि वेणास्वामी दोघेही त्या ठिकाणी संवाद करतायत. ही सगळी मंडळी इतकी खजील झाली आणि खाली माना घातल्या आणि समर्थांना नमस्कार करायला जवळ आले आणि ते असं म्हणतात, आमच्या वेणेला तुम्ही जिवंत केलं, आमची वेणा वाचली, आमची वेणा वाचली. सज्जन हो, त्यावेळेला समर्थांचे शब्द अंतःकरणावरती कोरून ठेवण्यासारखे आहेत. समर्थ त्यांना असं म्हणाले की तुम्ही ज्या क्षणी माझ्या वेणेला विषप्राशन केलं, विष घातलं, त्याच वेळी तुमची वेणा संपली. आता ही जी वेणा आहे ही माझ्या रामाची वेणा आहे. ही माझी वेणा आता रामाची वेणा झालेली आहे आणि या वेणेला आता, या वेणीला मी आता राम कार्यासाठी घेऊन जातोय. याला म्हणतात सद्गुरू कृपा. संत वेणास्वामींना समर्थ या रामकार्यासाठी घेऊन गेले. वेणास्वामींच्यावरती केवढा मोठा अनुग्रह झाला, केवढी मोठं त्यांनी जीवनामध्ये कार्य केलं. त्या संत वेणास्वामी समर्थांच्या सान्निध्यात आहे, समर्थांच्या सहवासात आहे. चाफळच्या राम मंदिराची आणि चाफळची रामाची सेवा समर्थांनी वेणास्वामींच्याकडून करून घेतली. एकदा तर असा प्रसंग आहे की रामनवमीच्या वेळेला संत वेणास्वामींना ज्वर आला, ताप आला आणि संत वेणास्वामी रामाची प्रार्थना करतायत की रामा, आता हा उत्सव तुला करून घ्यायचा आहे. रामा, आता तर माझ्या हाताशी अक्का सुद्धा इथे नाहीये. पतित पावना जानकी जीवना, अशा प्रकारची रामाची प्रार्थना करतायत. अरविंद नयना रामराया, अक्का गावा गेली मज व्यथा झाली, दयाळा राहिली नवमी तुझी. समर्थांच्या या रामरायांच्या पर्यंत वेणास्वामींची हात पोहोचली आणि रामाचा उत्सव संपन्न. अशीच वेणास्वामींची श्रद्धा त्या वेणास्वामी समर्थांच्या सान्निध्यात आहे, त्या वेणास्वामी समर्थांच्या सहवासात आहे आणि त्या वेणास्वामींच्या खरंच जीवनामध्ये कशा प्रकारानं सद्गुरूंनी कृपा करावी, कशा प्रकारानं साधकाचं जीवन कशा प्रकारानं संपन्न आणि सफल व्हावं. सद्गुरूंची कृपा होते म्हणजे नेमकं काय होतं. सद्गुरू आपल्या जीवनाला एक परिपूर्ण अशा प्रकारची दिशा देतात. म्हणजे नेमकी कशा प्रकारची ती दिशा असते.
आपल्या जीवनाचं कल्याण होणं म्हणजे नेमकं काय असतं, आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं मार्ग दाखवणारा आणि मार्गदर्शक असणारा, आपल्या जीवनाची ही नौका पहिलं तीरावरती पोहोचवणारा सद्गुरू खऱ्या अर्थानं समर्थांच्या सारखा असावा. आणि वेणा स्वामींना हे समर्थ या प्रकारानं लाभलेले आहेत. वेणा स्वामींच्या वरती खूप समर्थांची उदंड अशा प्रकारची कृपा आहे. वेणा स्वामी रामाचा नैवेद्य करत होत्या, रामाच्या सेवेमध्ये होत्या, समर्थांच्या सहवासामध्ये होत्या, समर्थांच्या सान्निध्यामध्ये होत्या. अशा वेणा स्वामींच्या आजच्या या प्रसंगानं आपल्याला एकच सांगावंसं वाटतं की संत वेणा स्वामींच्या सारखं आमच्या मातृशक्तीनं या रामाची आणि समर्थांची सेवा करावी. या मातृशक्तीला एक अशा प्रकारची दया, अशा प्रकारचं प्रेम, अशा प्रकारचं वात्सल्य हे त्या ईश्वरानं जन्मतः त्यांच्यामध्ये प्रेरित केलेलं असतं. त्या वेणा स्वामींच्या या समर्थ प्रेमाची, वेणा स्वामींच्या या समर्थ निष्ठेची, वेणा स्वामींच्या या खऱ्या अर्थानं रामसेवेची त्यांना त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये याच जन्मामध्ये त्यांना कशा प्रकारानं प्रचिती आली, तशीच प्रचिती आपण सर्वांनाही यावी. त्याच प्रचितीचे आपण खऱ्या अर्थानं साधक व्हावेत आणि त्याच प्रचितीनं आपलं जीवन धन्य करून घ्यावं असं मला वाटतं. वेणा पावली पूर्णविराम. संत वेणा स्वामी समर्थांच्या सहवासात आहेत. आपण ती कल्पना करा, आपण त्या विश्वात जा. आपण आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये आहोत, आपण आपल्या सद्गुरूंच्या सहवासामध्ये आहोत, आपण आपल्या सद्गुरूंच्या अखंड अनुसंधानामध्ये आहोत. याच्यासारखा जीवनामध्ये खऱ्या अर्थानं दुसरा आनंद असत नाही. समर्थांच्या सान्निध्यातले शिष्य, समर्थांच्या सान्निध्यातले भक्त, समर्थांच्या या सान्निध्याचा केवढा मोठा आनंद ते घेत असतील. आपण कल्पना करा, साधनेच्या वेळेला ही कल्पना साधकांनी करणं हे अत्यंत आवश्यक असतं. आपण त्या कल्पनेमध्ये जावं. आपल्याला कल्पना करणं काही नवीन विषय असत नाही. आपण अनेक प्रकारच्या नको त्या अवास्तव अनावश्यक कल्पना करतोच की नाही. मग त्या कल्पनांना बाजूला ठेवून आपण ही कल्पना जर अंमलात आणली आणि ही कल्पना जर करण्याचं नक्की केलं तर खरं सांगतो आपल्याला आपल्यातला अंतर्नाद जो आहे तो अंतर्नाद या अनुसंधानानं आपल्याला ऐकायला मिळेल. काय वेळा स्वामींचं भाग्य होतं ना. रोज समर्थांना नमस्कार करायला मिळतोय, रोज समर्थांच्या पायावरती नतमस्तक होता येत आहे, रोज त्या समर्थांसाठी रामासाठी नैवेद्य करण्याचं भाग्य वेणा स्वामींना लाभतंय. आणखीन काय भाग्य असावं. त्या वेणा स्वामी सेवा आटोपली की समर्थांच्या शेजघरामध्ये जाऊन बसतायत आणि वेणा स्वामी समर्थांना असं म्हणतायत की महाराज, आता ही सेवा रामचरणी एकदा समर्पित होऊन मला एकदा माहेरी पाठवा ना. समर्थांच्याच ते लक्षात येत होतं आणि वेणा स्वामींना जे माहेरी जायचं होतं ते माहेर म्हणजे मायेवीण असणारं माहेर होतं. समर्थ जाणत होते. समर्थ वेणा स्वामींच्या त्या बोलण्याची आर्तता पाहत होते आणि समर्थ सांगत होते, नाही वेळे थांब, अजून अवकाश आहे. एक दिवस असा उजाडला. समर्थांना त्या रामानीच कदाचित सांगितलं असावं. समर्थांशी प्रत्यक्ष रामच बोलले असावेत, अरे तुझी वेणा माझ्याकडे पाठव. समर्थांनी वेणा स्वामी नमस्कार केल्यानंतर वेणा स्वामी नमस्कार केला आणि वेणा स्वामी रोजच्याप्रमाणे नेहमीसारखं म्हणाल आहे की महाराज मला माहेरी पाठवा. समर्थांनी सांगितलं, आज रामाला माझ्या पुरणपोळीचा नैवेद्य कर. वेणा स्वामींनी पुरणपोळीचा नैवेद्य केला. काय भाग्य. त्यांच्या हातानं रामाला पुरणपोळीचा नैवेद्य झाला. आणि नैवेद्य झाल्यानंतर तो नैवेद्याचं ताट घेऊन जेव्हा समर्थ बसले तेव्हा समर्थ वेणा स्वामींना सांगतात, वेणे आज माझ्या शेजारी बेस. त्या रामाच्या नैवेद्यातला प्रसाद
समर्थ वेणास्वामींना बनवत आहेत. काय भाग्य आहे. रामाचा नैवेद्य स्वतः समर्थ वेणास्वामींना देत आहेत. आपल्या शेजारी बसवलेला आहे. प्रसाद वगैरे झाला आणि समर्थांनी वेणास्वामींना सांगितलं, वेणे आज खरं तर ते सांगत होते, जड अंतःकरणानं सांगत होते, पण वेणे आज तुला माहेरी पाठवणार आहे. वेणास्वामींचं कीर्तन ठेवलं. आज वेणे रामाची कथा तुला करायची म्हणून त्या वृंदावन जे आहे समर्थांच्या समाधीपाशी तिथे वेणास्वामींचं कीर्तन ठेवलं. काय कसं असावं कीर्तन, कशा प्रकारनं समर्थ स्वतः वेणास्वामींचं कीर्तन ऐकायला बसलेले आहेत. काय ते कीर्तन असेल. करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी घडघडाटे, श्रोतयांची श्रवण पुटे आनंदे भरावी श्रीराम. रामाचा गुणगान करणारा अभंग घेतला, पूर्वरंग झाला. समर्थ स्वतः ऐकायला बसलेले आहेत. कीर्तन पूर्ण झालं आणि कीर्तन पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं वेणास्वामी समर्थांना नमस्कार करायला आल्या आणि जिथे समर्थांना नमस्कार केला त्याच ठिकाणी वेणास्वामींनी आपला देह हा समर्थांच्या चरणावरती समर्पित केला. याला म्हणतात देवाच्या सख्यत्वासाठी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. समर्थाने वेणास्वामींच्या डोक्यावरती हात ठेवला. खऱ्या अर्थानं वेणास्वामी मुक्त झाल्या. खऱ्या अर्थानं वेणास्वामी त्या मोक्षश्रीच्या त्या उच्चासनावरती जाऊन पोहोचल्या. कारण समर्थांनी त्या समर्थांच्या पायावरती, समर्थांच्या चरणावरती त्यांनी देह ठेवलेला होता. वेणास्वामींची एक नियम होता वेणास्वामींचा की रोज समर्थांना चाफ्याचं फुल व्हायचं. काय सांगावं आपल्याला, भक्ती कशी फळाला येते. वेणास्वामींचं ज्या ठिकाणी तिथे अग्निसंस्कार झाला त्या ठिकाणी चाफ्याचं फूल उगवलं आणि चाफ्याचं झाड उगवलं आणि त्या चाफ्याच्या झाडाचं फूल समर्थांना वाहिलं जायचं. याला म्हणतात निष्ठा. आज त्याच वेणास्वामींचा पुण्यस्मरण दिवस. आज त्या वेणास्वामींची पुण्यतिथी. मिरजेला समर्थांच्या या वेणास्वामींचा मठ आहे. या मठाचं कार्य उत्तम प्रकारानं चाललेलं आहे. कौस्तुभबुवा रामदासी या मठाचं उत्तम प्रकारानं समर्थांना अभिप्रेत असणारं आणि वेणास्वामींना अभिप्रेत असणारं कार्य या मठाच्या माध्यमातून करत आहेत. त्या वेणास्वामींचा मठ मिरजला आहे. त्या वेणास्वामींच्या आज पुण्यतिथीच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वेणास्वामींच्या चरणावरती साष्टांग नमस्कार करतो आणि त्यांच्या चरणी ही जी सेवा आहे, हे वाग्पुष्प आहे, हे संत वेणास्वामींच्या चरणी समर्पित करतो.